या कठीण काळामध्ये की ज्यावेळी भूमिका घेण्याची किंमत जी आहे ती इतकी महाग आहे, त्याचं मोल एवढं आहे. अशा वेळी राजू परुळेकर हे काम इतक्या निग्रहानं का करतायत? म्हणजे कशासाठी? तुम्हाला हा प्रश्न कधी पडतो का? म्हणजे जेव्हा नोटीस आली पहिली, म्हणजे तुम्हाला कळालं की बाबा हे असं-अशी नोटीस उद्योगपती अदानींनी पाठवलेली. पहिली रिएक्शन काय होती आणि का हे करतात? मी का करतोय याचं पहिली कारण असं, की अनेकांना असं वाटतं, की पहिलं ह्या देशावर माझं प्रेम आहे. मी देशभक्त आहे किंवा नाही हे इतिहासात फैसला होईल. का भक्त लोक म्हणतात त्याप्रमाणे मी देशद्रोही आहे. म्हणजे अडाणी पण म्हणत असतील मी देशद्रोही आहे, कारण त्यांनी आरोप केलाय म्हटल्यावर हे स्वाभाविक आहे. पण मूळ मुद्दा हा आहे, की मी देशभक्त आहे ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट माझ्या भोवतीचा समाज हा सडलेला आणि किडलेला असता कामा नये यासाठी मी जे ऑक्युपेशन माझं प्रोफेशन निवडलं त्याच्याशी मी प्रामाणिक असायला पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्वाची अशी, की मी सगळ्यांच्या स्वातंत्र्यासाठी तेव्हाच लढू शकतो जेव्हा मी माझ्या स्वातंत्र्यासाठी लढू शकतो. हे मी माझ्याही स्वातंत्र्यासाठी लढतो की नाही, माझ्या स्वातंत्र्याच्या कक्षा विस्तृत तेव्हा होतात जेव्हा जे बोलायचं नाही असं हे लोक सांगतात ते मी बोलतो, जेव्हा हे लिहायचं नाही हे सांगतात ते मी लिहितो, आणि जेव्हा हे करायचं नाही ते सांगतात ते मी करतो. सोनम वांगचुक तेच करतायत. तर मुद्दा असा आहे की आज जे जे लढत आहेत ते या मुद्द्यांसाठी लढतायत. राहता राहिली नोटीस आल्यावर मला ही आलेली पहिली नोटीस नाही. त्याच्या एक महिन्याभर अगोदर एका दुसऱ्या संस्थेकडनं दुसरी नोटीस आलेली आहे. किती नोटीस आल्यात आतापर्यंत 24 नोटिसा वेगवेगळ्या वेळी आल्या. काही सगळ्या या काळातल्या हा, या काळातल्या या वेगवेगळ्या संघटनांनी, काही वकिलांनी पाठवल्या, काही कोर्टाने पाठवल्या, काही स्क्वॅश झाल्या, काही राहिल्या. ह्याचं मी प्रदर्शन करून सहानुभूतीचा बाजार मांडू शकतो. आपण कोणतरी थोर स्वातंत्र्य सैनिक असल्यासारखं. पण मला तसं करण्याची अजिबात आवड नाही. कारण जे मी करतो ते माझ्या कन्व्हिक्शनसाठी करतो. मला त्यात आनंद मिळतो. मी लढतो आहे असं मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं मला मूलभूत स्वातंत्र्य जे आहे ते रक्षण करण्याची जबाबदारीचे प्रोफेशन मी 30 वर्षापूर्वी निवडलंय. त्या प्रोफेशनशी मी प्रामाणिक आहे.